झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी वारीत वारकऱ्यांची स्वयंशिस्त वाखाणण्यासारखीच, मात्र वारीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही खास तयारी केली जाते आणि गेल्या काही वर्षांपासून ही जबाबदारी सोपवली जाते ती नाशिक परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर स्वामी यांच्यावर। वारीच्या बंदोबस्ताचा यांचा अनुभव असा की उपमुख्यमंत्र्यांना त्यांचं नाव सुचवण्यात आल्यानंतर त्यांना वारीसाठी नाशिकहून सोलापुरात बोलवण्यात आलंय। स्वामींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रमेश जोशी यांनी। वारी हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे। हा आनंद आणखीन जास्त द्विगुणित करण्यासाठी काही लोक सतत राबत असतात। यामध्ये पोलिसांचा वरचा क्रमांक लागतो। असेच आपल्यासोबत एक पोलीस आहेत जो अधिकारी तब्बल 9 वाऱ्या बंदोबस्तात ज्यांनी घालवल्या आहेत। असेच पोलीस उपायुक्त जे नाशिकला सध्या कार्यरत आहेत, असेच एक पोलीस उपायुक्त स्वामी साहेब आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊया त्यांचा वारीचा अनुभव कसा आहे आणि ते किती वर्षापासून वारी करतायत। स्वामी साहेब, किती वर्षापासून तुम्ही वारी करतायत आणि तुमचा वारीचा अनुभव काय आहे? हा, वारीचा जो अनुभव जर थोडक्यात सांगायचा झाला तर जवळजवळ मी 4 वर्ष या ठिकाणी SDPO अकलूज म्हणून होतो। एकूण आषाढी आणि कार्तिकी वारी म्हणून ही तशी 10वी वारी म्हणायला हरकत नाही। तर या वारीमध्ये जो अनुभव आहे तो अनुभव नित्य कामापेक्षा आमचा वेगळा आहे। आम्ही सुद्धा थोडासा जो ताण जो आहे आमचा तो ताण या ठिकाणी वेगळा, आम्ही म्हणजे ताण आमचा दूर होतो असं म्हणायला हरकत नाही। वारकऱ्यांची सेवा करायला मिळते बंदोबस्ताच्या माध्यमामधून आणि योग्य प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं वाहतुकीची जी समस्या आहे ती वाहतुकीची समस्या सोडवणं, वारकऱ्यांना योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचवणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जेवण नैवेद्य जे काही त्यांचे सोपस्कार आहेत ते सगळे व्यवस्थित रीतीने आणि नियमित वेळेत पार पाडून देणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो आणि त्याप्रमाणे आमचा पोलीस या ठिकाणी आपली कर्तव्य जे आहे ते कर्तव्य दिवस आणि रात्र असं दोन्ही मिळून आम्ही 24 तास या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो। स्वामी साहेब, आपली आता नियुक्ती कुठं आहे आणि आता तुम्ही आहात कुठं आणि काय तुमची स्पेशालिटी काय म्हणून आहे? नाही, असं प्रत्येकाची काही स्पेशालिटी असं काही म्हणता येणार नाही, परंतु मी सध्या DCP झोन 2 आहे नाशिक शहरामध्ये आणि नाशिक शहरातून वारकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि जे काही म्हणजे आहे ते मी इथं बंदोबस्तासाठी खास मला माननीय DG साहेबांनी या ठिकाणी पाठवलंय। तर सोलापूरमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी ताब्यात घेण्यापासून ते पंढरपूरला पोहोचवण्यापर्यंत आणि पूर्ण एकादशी आणि नंतरचा ट्रॅफिकचा जो बंदोबस्त आहे जो मी आतापर्यंत केला आहे त्या पूर्ण नियोजनासाठी मी या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीनं बाकी असं विशेष काही बाब म्हणता येणार नाही, पण या दृष्टीनं वारकऱ्यांची सेवा करण्याचा एक आनंद आम्हाला आणि एक काम मिळतं हेच मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं। तर हे होते वारी स्पेशलिस्ट डॉक्टर स्वामी। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह रमेश जोशी, अकलूज। झी 24 तास एक पाऊल पुढे।